जाधव सर सुरू करू आपण. हो सर, चालू करा. हो. सर्वांना नमस्कार. गुरु विश्वंभर कृपा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ लक्कडजवळ गाज, शिवनेरी महाविद्यालय शिरूर आनंदपाळ यांच्या वतीनं आयोजित एक दिवसीय वेबिनारच्या निमित्तानं शिवनेरी महाविद्यालयाच्या इंटरनल क्वालिटी अश्युरन्स सेल चा समन्वयक या नात्यानं मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. या एक दिवसीय वेबिनारचं जे काही शीर्षक आहे ते ब्लेंडेड टीचिंग अँड लर्निंग फॅक्ट्स अँड फ्युचर या टायटलच्या अंडर आपण हा वेबिनार जो आहे एक दिवसीय तो आयोजित केलेला आहे. या वेबिनारच्या निमित्तानं या वेबिनारचे जे काही मुख्य अतिथी आहेत ते आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ओमप्रकाश जाधव सर, यानंतर या वेबिनारचे मुख्य वक्ते आहेत जे रिसोर्स पर्सन डॉक्टर DN मोरे सर, अधिसभा सदस्य स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ तथा सहयोगी प्राध्यापक इंग्रजी विभाग पीपल्स कॉलेज नांदेड यांचं देखील या वेबिनारच्या निमित्तानं मी मनपूर्वक स्वागत करतो. त्यानंतर आमच्या महाविद्यालयाचे वाणिज्य विभागाचे डॉक्टर सतीश कुंडलवार सर, यासोबतच भूगोल विभागाचे डॉक्टर हनुमंत वागलगावे सर या वेबिनारच्या निमित्ताने या स्टुडिओमध्ये या ठिकाणी दाखल झालेले आहेत. या सर्वांचं मी शब्दसुमनाने जे आहे ते स्वागत करतो आणि पुढील कार्यक्रमाचे आहे ते मांडणी करण्याचा प्रयत्न करतो. मित्र हो, आपल्याला माहिती आहे की विद्यापीठ अनुदान आयोगाने दिनांक 20 मे 2021 रोजी एक परिपत्रक काढलं आणि त्या परिपत्रकामध्ये जे काही विद्यापीठ अनुदान आयोग अध्यापन आणि अध्ययनाच्या बाबतीमध्ये एक नवीन जे धोरण आणू पाहत आहे, त्या धोरणाचं नाव आहे त्यांचं की ब्लेंडेड टीचिंग अँड लर्निंग. त्याला त्यांनी कन्सेप्ट नोट या नावाने जे आहे ते सर्व स्टेक होल्डर्स जे आहेत, मग शिक्षक असतील, प्राध्यापक असतील किंवा याच्यामध्ये असणारे विद्यार्थी, पालक आणि शिक्षण क्षेत्रातील विविध तज्ज्ञ मंडळी या सर्वांसाठी जे आहे ते खुलं केलं होतं आणि त्यावरती जे आहे ते सूचना मागवल्या होत्या आणि त्या सूचनांचा जो काही कालावधी जो आहे तो 6 जून पर्यंत त्यांनी सूचना मागवल्या होत्या आणि मग या अनुषंगाने विविध मंडळींनी आपापल्या परीनं जे आहे ते सूचना करण्याचं काम विद्यापीठ अनुदान आयोगाला केलेलं आहे. पण मग एकंदरीतच या कालावधीमध्ये हे ब्लेंडेड टीचिंग आणि लर्निंग काय आहे किंवा हे नेमकं धोरण काय आहे आणि त्याचे दूरगामी परिणाम विशेषतः शिक्षण क्षेत्रावरती, शिक्षकांवरती, विद्यार्थी असेल, पालक असेल आणि महाविद्यालय ग्रामीण भागातली विशेषतः यांच्यावरती काय होणार आहे, या अनुषंगानं मांडणी करण्यासाठी आम्ही या IQAC माध्यमातून हा एक दिवसीय वेबिनार या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या वेबिनारमध्ये आजचे जे मुख्य वक्ते आहेत डॉक्टर DN मोरे सर या ठिकाणी आपल्याला या वेबिनारच्या माध्यमातून जे आहे ते आपली मांडणी करणार आहेतच. तत्पूर्वी मी आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ओमप्रकाश जाधव सर यांना विनंती करतो की त्यांनी महाविद्यालयाच्या वतीनं सरांचं जे आहे ते स्वागत करावं शब्दसुमनाने आणि आपले या ठिकाणी जे आहे ते मुख्य प्रास्ताविक जे आहे ते या ठिकाणी ठेवावं. जाधव सर. हा जाधव सर. हॅलो. हा सर, बोला सर. सर्वांना नमस्कार. गुरु विश्वंभर कृपा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ लक्कडजवळगा द्वारा संचलित शिवनेरी महाविद्यालय शिरूर आनंदपाळ चे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय विश्वंभररावजी माने साहेब यांना या ठिकाणी मी विनम्र अभिवादन करतो. त्याचबरोबर संस्थेचे सन्माननीय सचिव पद्माकर मोवर्गे साहेब, सहसचिव प्रताप भैया माने साहेब, कोषाध्यक्ष जयेश माने साहेब, आपले युवा संचालक सुतेज भैया माने, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी आजचे जे काही प्रमुख वक्ते आहेत ते डॉक्टर DN मोरे सर, या कार्यक्रमाचे आयोजक IQAC समन्वयक डॉक्टर अमोल लाटे सर,
कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर सतीश कुंडलवार सर, त्याचबरोबर डॉक्टर हनुमंत वागलगावे सर, प्राध्यापक लुटे सर, सर्व आमच्या महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, त्याचबरोबर फेसबुकच्या लाईव्हच्या माध्यमातून, या लिंकच्या माध्यमातून कार्यक्रम पाहत असलेले सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्र, आज या ठिकाणी ब्लेंडेड टीचिंग अँड लर्निंग फॅक्ट्स अँड फ्युचर या संदर्भामध्ये आयोजित या ठिकाणी वेबिनारसाठी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेले डॉक्टर DN मोरे सर, आदिसभा सदस्य स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांचे मी महाविद्यालयातर्फे प्रथमतः हार्दिक स्वागत करतो. सरांनी टीचिंग अँड लर्निंग या अतिशय म्हणजे ब्लेंडेड टीचिंग अँड लर्निंग या अतिशय महत्त्वपूर्ण विषयावर या ठिकाणी बोलण्यासाठी आम्हाला वेळ दिला, या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल DN मोरे सरांचं या ठिकाणी मी आभारही मानतो, स्वागतही करतो. मोरे सर सातत्यानं त्या ठिकाणी ज्वलंत विषयावर सतत बोलत असतात. त्या संदर्भात त्यांचं बऱ्याच वर्तमानपत्रातून लिखाणही, अभ्यासपूर्ण लिखाणही त्या ठिकाणी असतं आणि सर आम्हाला या ठिकाणी आज उपलब्ध झाले. आमच्या शिवनेरी महाविद्यालयात हा कार्यक्रम ऑनलाईन स्वरूपात संपन्न होत आहे, याचा मला या ठिकाणी मनस्वी आनंद आहे. आमचे महाविद्यालय ग्रामीण भागातील नवनवीन उपक्रम राबवणारे महाविद्यालय आहे. इसवी सन 2000 मध्ये लावलेल्या या रोपट्याचं आज वटवृक्षामध्ये त्या ठिकाणी रूपांतर झालं आहे. संस्थेची उभारणी स्वर्गीय ॲड विशंभररावजी माने साहेबांनी त्या ठिकाणी केली. अशा नाविन्यपूर्ण कार्यक्रमासाठी आणि ज्यावेळेस हे कार्यक्रम होत होते त्यावेळेस त्यांना त्याच्यामध्ये खूप आवड म्हणजे असायची. शिवनेरी कॉलेज ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देणारं एक दालन शिरूर-अनपाळसारख्या ग्रामीण भागामध्ये एकमेव कॉलेज त्या ठिकाणी आहे. आमच्या महाविद्यालयातून शिक्षणाबरोबर संशोधन, क्रीडा आणि नाविन्यपूर्ण त्या ठिकाणी उपक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण हा एक नवीन कार्यक्रम आज या ठिकाणी घेत आहोत. अतिशय ज्वलंत प्रश्न जो आहे त्या संदर्भामध्ये सर या ठिकाणी सविस्तर मांडणी त्या ठिकाणी करतील. आज मी या ठिकाणी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या म्हणण्यानुसार 70% अभ्यासक्रम हा ऑनलाईन आणि 30% अभ्यासक्रम हा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना वर्गात शिकवला जावा अशी भूमिका त्या ठिकाणी त्यांनी मांडली. ही भूमिका आमच्यासारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अजिबात योग्य नाही. कारण मागच्या आपण 1 ते 1.5 वर्षापासून लॉकडाऊनच्या काळामध्ये पाहत आहोत. कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर असा ऑनलाईनचा प्रयोग आपण करत असताना आपल्याला खूप मोठ्या अडचणीला या ठिकाणी सामोरं जावं लागत आहे. आणि हा आपला अनुभव पाठीशी असताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हा नवीन जर प्रयोग या ठिकाणी त्या ठिकाणी म्हणजे करायचं जर ठरवलं तर ते मला वाटतंय चुकीचं त्या ठिकाणी ठरणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी आजही पूर्णपणे त्या ठिकाणी इंटरनेटच्या सुविधा नसल्यामुळं, त्याचबरोबर विजेचा त्या ठिकाणचा प्रश्न आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी गोरगरीब आणि आजही खूप मागास जीवन जगत असताना ऑनड्रॉइड मोबाईल वगैरे या सगळ्या गोष्टी त्याला वापरणं शक्य नाही. ग्रामीण भागातील मुलीच्या त्या ठिकाणी शिक्षणासाठी किंवा मुली शिकल्या पाहिजेत हा दूरदृष्टीपणा डोळ्यासमोर ठेवून ग्रामीण शैक्षणिक संस्थाची त्या ठिकाणी निर्मिती केली गेली असताना ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय जर समोर आला तर ग्रामीण भागातील मुली, विशेषतः मुली शिक्षणापासून त्या ठिकाणी वंचित राहतील. कारण आजही ग्रामीण भागामध्ये पालकांची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे. अशा वेळेस ज्या हेतूने शैक्षणिक संस्था उभारल्या आहेत तो हेतूच त्या ठिकाणी साध्य होणार नाही. मी या ठिकाणी या संदर्भात जास्त न बोलता त्या ठिकाणी ऑनलाईन आणि फेस टू फेस या मिश्र अध्यापन पद्धतीच्या संदर्भात आपण सविस्तर असं त्या ठिकाणी मार्गदर्शन आजचे वक्ते DN मोरे सर यांचं ऐकणार आहोतच. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे या कार्यक्रमाच्या निमित्तानं हार्दिक स्वागत करतो. आमच्या सर्व संस्थेचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांचे मी आभार मानतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद जाधव सर.
अगदी सविस्तरपणे आपण या वेबिनारचं जे काही शीर्षक देण्यात आलेलं आहे आणि या शीर्षकामधून ज्या काही ग्रामीण भागातल्या ज्या काही अडचणी आहेत विद्यार्थ्यांसमोर असतील, शिक्षक असतील किंवा संस्थांसमोर येणाऱ्या, याच्यावरती आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. यानंतर खरं पाहता आजच्या या वेबिनारचे जे काही मुख्य वक्ते आहेत, डॉक्टर डी.एन. मोरे सर, यांचा परिचय करून देण्याची कुणालाही तशी फारशी काही आवश्यकता नाही, कारण त्यांचं नावच त्याच्यामध्ये जे आहे ते सामावलेलं आहे किंवा त्यांचं जे कार्य आहे, त्या कार्यावरून लोक जे आहे ते त्यांना पूर्ण महाराष्ट्रभर एक उच्च शिक्षणामधलं एक तरुण व्यक्तिमत्व, जे की विविध उच्च शिक्षणामध्ये येणाऱ्या ज्या काही समस्या असतील किंवा नवीन स्वागतार्ह धोरणं असतील किंवा त्याच्या ज्या काही जमेच्या म्हणा किंवा निगेटिव्ह बाजू असतील, हे मांडण्याचं सतत अभ्यासपूर्ण असं चिंतन लेखन आदरणीय मोरे सर करत असतात. मी या निमित्तानं मोरे सरांचा अल्पसा परिचय करून देण्यासाठी आमच्या महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाचे डॉक्टर सतीश कुंडलवार सर यांना मी विनंती करतो की आपण थोडक्यात सरांचा परिचय या ठिकाणी जे आहे ते करून द्यावा. कुंडलवार सर. Thank you, sir. Thank you for giving me an opportunity to introduce eminent personality, Dr. D.N. More, sir. He is an associate professor, PG Department of English and Research Center, People's College, Nanded. Sir has completed his undergrad from Babasaheb Ambedkar Marathwada University, Aurangabad, and postgrad from our parent university, Swami Ramanand Tirtha Marathwada University, Nanded. He has qualified SET examination in the year 2006, and in the very next year, he has also awarded with the doctoral degree by Swami Ramanand Tirtha Marathwada University for his work entitled The Novel of Manohar Malgaonkar, A Study in Themes and Characters. He has a teaching experience about 16 and 13 years respectively for UG and PG. Also 13 years experience in MPhil. If you look at the glance, if you take a glance of his academic performance, he has delivered 25 lectures as a chief guest in different higher education institutions. He also participated organization of student-centric activities. He is a chief organizer of मी असा घडलो, My Life Story, बदलत्या जगाच्या नव्या दिशा, New Directions of Changing World, where personalities like our Vice Chancellor Dr. Uddhav Bhosle sir has shared their life stories. He has done different philanthropical work like celebration of birthday of his son in orphan students by distributing books and school bags. He was also worked as advisor in the containment zone in the COVID-19 situation. He is actively participates in the institutional activities and organized about 9 conferences, workshops, and seminars in his college. He contributed in university management also, notably that he has been working different committees of SRT University, Senate member, member of audit, academic audit, examination reform committee, and many more committees. He was anonymously elected to the post of Secretary of Samukta. He is the member of All India English Teachers Conferences since 2018. Also a guest editor of Literature Insight, UGC approved international journal. There are 5 articles of Sir which were published in newspapers and magazines, and 39 articles in conferences, seminars, workshops, and symposia. 22 papers in peer-reviewed journals, also chapters in 6 different edited books. There are about 11 full papers in conference proceedings. He has published a reference book entitled Manohar Malgaonkar, a thematic study in selected novels. He also completed minor research projects sanctioned by UGC in the year 2010 and 11. Currently, he's working on a minor project sanctioned by our parental university, Swami Ramanand Tirtha Marathwada University, Nanded. There are about 16 MPhil and 6 PhD students awarded degree under Sir's guidelines. He has given suggestions in the Maharashtra Public University Act 2016 and National Education Policy 2020. He has also published articles on the same in different newspapers like Prajavani, Godatir, Punyanagari, etc., and organized seminars on the same acts. Sir has honored by Maratha Seva Sangh District Latur branch in 2008 for achieving the highest education degree, that is PhD.
He was also awarded with Rashtriya Jnanadeep Puraskar in 2021 by Jnanadeep Parivar. We are grateful to have such personality, Dr. D.N. More sir. On the behalf of IQAC and Shivneri Mahavidyalaya Shriranpal, I, Dr. Satish Kundalwar, welcome you, sir. Thank you. धन्यवाद. Over to Late sir. धन्यवाद कुंडलवार सर. आपण अतिशय कमी वेळामध्ये सरांचा हा परिचय करून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. खरं पाहता सरांचा परिचयही करून द्यायची आवश्यकता कुणाला पडणार नाही, कारण ते जे आहेत, ज्या विचारामधून आलेले आहेत, आदरणीय डॉक्टर प्राचार्य विक्की मोरे सरांचा वैचारिक वारसा घेऊन उच्च शिक्षणामध्ये ते विविध क्षेत्रामध्ये काम करत आहेत. या ठिकाणी मोरे सरांना या आजचा जो काही वेबिनार आहे, ब्लेंडेड टीचिंग अँड लर्निंग फॅक्ट्स आणि फ्युचर्स, जो की UGCनं दिलेला मसुदा आहे, जो की नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे याच्याशी निगडीत असणारा हा मुद्दा आहे. आणि या मुद्द्याच्या अनुषंगानं येणाऱ्या काळामध्ये हे धोरण अस्तित्वात आलं तर विशेषतः ग्रामीण महाविद्यालय असतील किंवा शहरी महाविद्यालय असतील, मग त्यातील पालक असतील, शिक्षक असतील, विद्यार्थी असतील, या सर्व घटकांवरती ज्याला आपण म्हणतो की त्याचा फायदा कसा होईल किंवा त्याचे तोटे काय असतील, या सर्व अनुषंगाने या ठिकाणी मांडणी करण्यासाठी मी आदरणीय डॉक्टर D.N. मोरे सर यांना विनंती करतो की आपण आजच्या या वेबिनारची जी आहे ते सुरुवात, आपल्या या व्याख्यानाची सुरुवात या ठिकाणी करावी. आदरणीय D.N. मोरे सर. सगळ्यांना ऐकायला येतंय? यस सर, यस. उच्च शिक्षणाची गंगा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यापर्यंत पोहोचली पाहिजे या उदात्त हेतूने 2000 मध्ये रोवलेलं शिवनेरी महाविद्यालयाचं रोपटं आज वटवृक्षामध्ये रूपांतरित झालेलं असताना या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय कर्मयोगी ऍडव्होकेट विश्वंभररावजी माने साहेब आज आपल्यामध्ये उपस्थित नाहीयेत, याचं मला मनस्वी दुःख होतं. मी त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो. या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य, आमचे मित्र आदरणीय डॉक्टर ओमप्रकाशजी जाधव सर, ज्यांनी इंटरनल क्वालिटी अश्युरन्स सेलच्या माध्यमातून या अतिशय महत्वपूर्ण अशा विषयावर हे वेबिनार आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला. ते उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील एक धडाडीचे कार्यकर्ते, अभ्यासक म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहतोय ते आमचे मित्र डॉक्टर अमोल लाटे सर. अतिशय माझं काम अतिशय छोटं असताना आणि ह्या चळवळीमध्ये गेल्या काही वर्षापासून काम करत असताना मी स्वतःला या सगळ्या प्रक्रियेमधला अतिशय छोटा घटक समजतो, परंतु कुंडलवार सरांनी माझा जो काही लांबलचक परिचय करून दिला त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. ते कुंडलवार सर, आमचे मित्र डॉक्टर वागलगावे सर, या महाविद्यालयातला प्रत्येक घटक, इव्हन नॉन टीचिंग सगट माझ्या परिचयाचा आहे. त्या सगळ्यांची नावं या ठिकाणी घेत मी वेळ दौडू इच्छित नाहीये, तरी पण आमच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभागी असलेले आमचे मित्र डॉक्टर लुटे सर, डॉक्टर मनोजजी सोमवंशी, डॉक्टर पाटील सर, डॉक्टर कुंदाले सर आणि सर्व महाविद्यालयातील प्राध्यापक, फेसबुकच्या माध्यमातून या विषयाची मांडणी ऐकण्यासाठी कनेक्ट झालेले महाराष्ट्रातील सर्व प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. पहिल्यांदा या महाविद्यालयाचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. ते यासाठी की अतिशय महत्वपूर्ण अशा ब्लेंडेड टीचिंग अँड लर्निंग फॅक्ट्स अँड फ्युचर या विषयावरती हा वेबिनार हे महाविद्यालय घडवून आणत आहे. खर तर लाटे सरांनी ज्या पद्धतीनं सांगितलं त्या पद्धतीनं
विद्यापीठ अनुदान आयोगाने आपल्या संकेतस्थळावर ही कन्सेप्ट नोट प्रसिद्ध केल्यापासून महाराष्ट्रामध्ये माझ्या माहितीप्रमाणे अशा पद्धतीचा कोणताही जाहीर अशा पद्धतीच्या प्लॅटफॉर्मवरून चर्चा करण्याच्यासाठी, मांडणी करण्याच्यासाठी, विचारमंथन त्यावरती करण्यासाठी आणि त्यामधून अधिक आणि उणे असलेल्या बाबीवर प्रकाश टाकण्यासाठीचा कार्यक्रम झालेला नाहीये. ग्रामीण भागातील हे महाविद्यालय अशा पद्धतीचा एक आगळा वेगळा कार्यक्रम घेऊन भविष्यामध्ये या नवीन प्रयोगामुळे होणारे जे काही उच्च शिक्षण क्षेत्रावर परिणाम आहेत त्याची चर्चा करू पाहते आहे. ही अतिशय अभिनंदनीय अशा पद्धतीची गोष्ट आहे. त्याबद्दल मी या सर्व संयोजन समितीचं मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यासोबतच माझ्यासारख्या अतिशय छोट्या कार्यकर्त्याला या महत्वपूर्ण विषयावर बोलण्यासाठी निमंत्रित केलं त्याबद्दल आयक्यूएसीचे कोऑर्डिनेटर डॉक्टर लाटे सर, महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य ओमप्रकाशजी जाधव सर आणि आयक्यूएसीची सर्व टीम, महाविद्यालयाचा सर्व स्टाफ यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो, त्यांचे ऋण व्यक्त करतो. आता आपण या विषयाकडे आता वळतो आहोत. या विषयाची मांडणी पुढच्या 40 ते 50 मिनिटाच्या कालावधीमध्ये 3 भागामध्ये आपण करणार आहोत. पहिल्या भागात सध्या जो काही अस्तित्वात असलेला टीचिंगचा जो काही मोड आहे, दॅट इज फेस टू फेस टीचिंग लर्निंग मोड ऑफ डिलिव्हरी ऑफ नॉलेज, त्याच्या बाबतीमध्ये माझं जे काही आकलन आहे, माझं जे काही ऑब्झर्वेशन आहे ते मी आपल्या समोर ठेवू इच्छितो. दुसऱ्या भागात विद्यापीठ अनुदान आयोगाने जो काही नवीन प्रयोग उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात करू पाहते आहे त्या ब्लेंडेड टीचिंग अँड लर्निंग च्या संदर्भानं माझं जे काही मत आहे मी आपल्या समोर ठेवणार आहे. आणि तिसऱ्या भागामध्ये या दोन्ही मोडला संयुक्त पद्धतीनं, प्रभावीपणे, परिणामकारक पद्धतीनं शहरी, ग्रामीण, आदिवासी, डोंगराळ आणि मागास भागातील विद्यार्थ्यापर्यंत शिक्षण पोहोचलं पाहिजे या भूमिकेमधून काही पर्याय, काही उपाययोजना आपल्या समोर ठेवता येतात. त्या अनुषंगानं काही नवीन उपाययोजना मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रहो, आपल्या सर्वांना माहिती आहे देशाच्या स्वातंत्र्याच्या नंतर उच्च शिक्षणाच्या गुणवत्ता वृद्धीसाठी विविध आयोग आणि समित्याचे गठन केले गेले. अगदी सुरुवातीला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी गठीत केलेली विद्यापीठ शिक्षण आयोग असेल की 1964 मध्ये गठीत केलेली कोठारी कमिशन असेल, 1986 आणि सुधारित आवृत्ती काढलेलं राष्ट्रीय शिक्षणाचं धोरण असेल की राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या माध्यमातून सुचविलेले नवीन पर्याय असतील, राष्ट्रीय ज्ञान आयोग असेल की यशपाल समिती असेल की 2020 मध्ये नव्यानं मंजूर झालेलं राष्ट्रीय शिक्षण धोरण असेल, या माध्यमातून शिक्षणाची एकूण गुणवत्ता आणि शिक्षण शेवटच्या घटकापर्यंत जाण्याच्या साठी म्हणून वेगवेगळ्या शिफारसी सुचविलेल्या आहेत. त्या सर्व शिफारसीचा उल्लेख या ठिकाणी वेळेच्या अभावी करता येणं शक्य नाहीये. तरी पण कोठारी आयोगाने जी काही महत्वपूर्ण अशा पद्धतीचं शिफारस या ठिकाणी केलेली होती त्याचा उल्लेख सुरुवातीला करणं गरजेचं आहे. कोठारी आयोग
यांनी असं म्हटलं होतं, द डेस्टिनी ऑफ इंडिया इज सेप्ड इन हर क्लासरूम. पुन्हा मी रिपीट करतो, द डेस्टिनी ऑफ इंडिया इज सेप्ड इन हर क्लासरूम. आता नव्यानं विद्यापीठ अनुदान आयोगानं पब्लिश केलेला जो काही ब्लेंडेड टीचिंग लर्निंग चा जो काही मसुदा आहे, त्याच्या अनुषंगानं कोठारी कमिशननी काय म्हटलं होतं यासाठी त्यांचा एक वाक्य मी आपल्या समोर ठेवलेलं आहे. 1986च्या राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये आणि विशेषतः राष्ट्रीय ज्ञान आयोग, जो की तंत्रज्ञानाचे जनक म्हणून ज्यांचा आपण उल्लेख करतो, ते श्याम पित्रोदा यांनी तंत्रज्ञानाच्या अध्ययन, अध्यापनावर आणि मूल्यमापनावर विशेष भर आपल्या शिफारसीमध्ये दिलेला होता. यशपाल यांच्या अध्यक्षतेखाली 2009 मध्ये गठीत केलेल्या एका महत्वपूर्ण समितीनेही अध्ययन, अध्यापनामध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याच्या संदर्भात सूतोवाच केलेले होते. त्याचीच पुढे TSR सुब्रमण्यम यांनी 2016 मध्ये जो काही ड्राफ्ट नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मानव संसाधन विकास मंत्रालयाला सादर केला होता, त्यामध्ये ही तंत्रज्ञाना ICT असिस्टेड टीचिंग लर्निंग इव्हॅल्युएशन प्रोसेस वरती विशेष भर दिलेला होता. आणि म्हणून इस्रोचे माजी अध्यक्ष डॉक्टर के कस्तुरी रंगन यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा मसुदा जो काही शासनात सादर केला, तो 29 जुलै 2020 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने ज्याला मंजुरी दिली, त्यामध्ये सुद्धा ऑनलाईन आणि डिजिटल एज्युकेशन वरती विशेष भर दिला गेला आहे. नव्हे तर चॅप्टर नंबर 23 राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या मसुद्यातील पूर्णपणे ऑनलाईन आणि डिजिटल एज्युकेशनला वाहिलेलं आहे. त्याचीच ओढत विद्यापीठ अनुदान आयोगाने ऑनलाईन टीचिंग लर्निंगच्या संदर्भामध्ये विचार करत असताना ब्लेंडेड टीचिंग अँड लर्निंग कन्सेप्ट नोट नावाखाली हा मसुदा प्रसारित केला आणि संपूर्ण भारतामधून लाटे सरांनी सांगितल्याप्रमाणे उच्च शिक्षणासंबंधित घटकांची मतं या विषयाच्या अनुषंगानं UGCने मागविलेली आहेत. आता नेमकं या ब्लेंडेड टीचिंग लर्निंगच्या ड्राफ्ट मध्ये काय आहे, त्या ड्राफ्ट मध्ये असलेल्या बाबी प्रत्यक्ष आपल्या उच्च शिक्षण संस्थांमध्ये असलेल्या पायाभूत सुविधा, त्यामध्ये शिकत असलेली विद्यार्थी, त्यांच्याकडे असलेल्या टेक्नॉलॉजीच्या सुविधा, या सर्व बाबीचा आढावा घेता हे कितपत यशस्वी होणं शक्य आहे याचाही विचार आपणास करायला लागेल. आणि मग हे सगळे जर आव्हानं आपल्या समोर उभे असतील तर मग शिक्षणाच्या प्रक्रियेमधून समाजातील वंचित, मागास, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना या नवीन प्रयोगाचा कितपत फायदा होईल याचाही आपणास नव्याने विचार करायला लागेल. आणि म्हणून सध्या अस्तित्वात असलेली अध्ययन, अध्यापनाची व्यवस्था आणि त्याला दिलेला हा पर्याय, या दोन्हीची कंपॅरेटिव्ह स्टडी करत असताना याच्यामधले धोके आणि याच्यामधल्या प्लस बाबी या दोन्हीची सांगड घालून आपण उच्च संबंधातील घटक विचार करणं आवश्यक आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. आपणा सर्वांना माहिती आहे, कारण गेल्या काही वर्षापासून आपण फेस टू फेस टीचिंग लर्निंग इव्हॅल्युएशन या माध्यमातून शिक्षणाची प्रक्रिया आपण चालवित आहोत. ज्ञान निर्मिती, ज्याला आपण इंग्रजीमध्ये नॉलेज क्रिएशन असं म्हणतो, आणि मानवी मूल्ये
ह्युमन व्हॅल्यूज हे फेस टू फेस लर्निंगच्या माध्यमातून अतिशय इफेक्टिव्हली, प्रभावीपणे, परिणामकारकपणे शिकविले जातात, विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविले जातात. हा आपला आतापर्यंतचा अनुभव आहे. विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धतीमध्ये विद्यार्थी हा सेंटर ठेवून आपण अध्यापन ज्या वेळेस करतो त्यावेळेस इतिहासानं हे सिद्ध केलं आहे की विद्यार्थ्याच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा विकास होण्यास ही प्रक्रिया अतिशय सहाय्यभूत ठरते. शिक्षण हे एक सामाजिक प्रक्रियेचं अतिशय महत्वाचं असलेलं माध्यम आहे. शिक्षणातून सोशलायझेशन होत असतं. देशातील विकासाच्या वाटा ह्या शिक्षणामधून जात असतात आणि उच्च शिक्षण तर हे सगळ्या रोगावरचं अतिशय महत्वाचं औषध आहे. शिक्षण, संशोधन, विस्तार, नवनिर्मिती या माध्यमातून शिक्षणाची प्रक्रिया चालू असते आणि ही सगळी प्रक्रिया चालू असताना विद्यार्थी समोर ठेवून या सगळ्या घडामोडीवरती शिक्षक बारकाईनं आपलं लक्ष केंद्रित करत असतो. आणि म्हणून समोरासमोरील अध्यापनातून विद्यार्थ्यामध्ये एक चिकित्सक वृत्ती, ज्याला आपण क्रिटिकल इव्हॅल्युएशन असं म्हणतो, ती जोपासली जाते. ब्राझीलमधील एक ज्येष्ठ शिक्षण तज्ञ ज्यांचं नाव पाउलो फ्रेयरी आपल्यापैकी बऱ्याच जणांनी वाचलेलं आहे, ते असं म्हणाले होते, शिक्षण जगाकडे चिकित्सकतेने बघण्याची दृष्टी देते. आणि मला असं वाटतं की पाउलो फ्रेयरीच्या म्हणण्याप्रमाणे फेस टू फेस टीचिंग डिलिव्हरी मधून अशा पद्धतीची चिकित्सक वृत्ती विद्यार्थ्यामध्ये निर्माण करण्यासाठी, विद्यार्थ्यामध्ये जोपासण्यासाठी प्रत्येक शिक्षक आपले लक्ष केंद्रित करत असतो. आणि त्यामुळे विद्यार्थ्यामध्ये क्रिटिकल थिंकिंग, रिसर्चच्या संबंधानं नवे नवे आलेले प्रश्न, त्यावरती करत असलेल्या उपाययोजना, विशेषतः विज्ञानाच्या संशोधनाच्या माध्यमातून लावलेले नवे नवे प्रयोग, कॅम्पसेसमध्ये होत असलेले वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी, त्यामध्ये विद्यार्थ्याचं होत असलेलं ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन, सायन्सच्या लॅबोरेटरीज मध्ये विद्यार्थ्याचं होत असलेलं ऍक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट आणि ग्रहण करत असलेले ज्ञान, पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये आमचे लाटे सर असतील, मुके सर असतील, यांच्या माध्यमातून शिकवत असलेले हे आमचे प्राध्यापक बांधव, पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास आणि त्याच्या एकूण वृद्धीसाठी करत असलेली धडपड, या सगळ्या बाबींचा विद्यार्थ्यावरती अतिशय सकारात्मक परिणाम होत असलेला इतिहासानं शिक्षण क्षेत्रामध्ये नोंद घेतलेली आहे, हे विसरता येणार नाही. फेस टू फेस टीचिंग डिलिव्हरी मध्ये या सगळ्या बाबी सकारात्मक पद्धतीने शिक्षक आणि विद्यार्थी आणि एकूणच शिक्षण व्यवस्थेने जर घेतल्या तर त्याचे सर्वांगीण उन्नतीसाठी, सर्वांगीण विकासासाठी, विद्यार्थ्यांच्या आणि एकूणच शिक्षण व्यवस्थेच्या विकासासाठी सहाय्यभूत ठरल्याचे आपण आतापर्यंतच्या अनुभवातून हे विधान आपणाला करता येणे शक्य आहे. परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. आता 21व्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या काळामध्ये आपण प्रवेशित झालेलो असताना काल सुसंगत अशा पद्धतीची अध्यापन पद्धती पुढे यायला लागली आणि त्या पद्धतीनं काळानुसार काल सुसंगत बदलत्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या काळामध्ये शिक्षकांना, विद्यार्थ्यांनी आणि एकूणच शिक्षण व्यवस्थेनं बदललं गेलं पाहिजे अशा पद्धतीचा एक विचार अलीकडच्या काळामधील शिक्षण तज्ञ मांडायला लागले. त्याचा परिणाम असा झाला की
उच्च शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काम करत असणारे जे काही घटक आहेत, जे काही धोरणकर्ते आहेत, त्यांच्या मनामध्ये एक नवं विचाराचं आणि शिक्षण व्यवस्थेला पुढे घेऊन जाण्याच्या साठीचे नवे नवे अशा पद्धतीचे प्रयोग करण्याचं काम त्यांच्या डोक्यामध्ये सुरू झालं आणि त्यामधून एक नवे नवे अशा पद्धतीचे प्रयोग पुढे यायला लागले. एका गोष्टीचा म्हणजे मुद्दाम म्हणून इथं उल्लेख केला पाहिजे की बदलत्या परिस्थितीत एकूणच शिक्षणाची व्यवस्था बदलली गेली पाहिजे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं स्ट्रॉंग अशा पद्धतीचा सपोर्ट एकूणच शिक्षण व्यवस्थेला आणि विशेषतः ज्या विषयावरती आपण मांडणी करतोय त्या टीचिंग, लर्निंग अँड इव्हॅल्युएशन प्रोसेसला दिल्याशिवाय ते अलीकडच्या काळातील परिपूर्ण शिक्षण विद्यार्थ्यापर्यंत पोहोचत नाही अशा पद्धतीचाही आपण अनुभव घेतलेला आहे. आणि म्हणूनच भारतामधील शिक्षकाने विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आणि विशेषतः ICT असिस्टेड टीचिंग, लर्निंग, इव्हॅल्युएशन प्रोसेसचा अंगीकार करत विद्यार्थ्यापर्यंत ऍक्टिव्ह अशा पद्धतीचं शिक्षण, ऍक्टिव्ह अशा पद्धतीचं अध्ययन, अध्यापन पोहोचविण्याच्यासाठी कसोशीने प्रयत्न करत असल्याचे आपण पाहतोय. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधील प्राध्यापक असतील की इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मधली प्राध्यापक असतील की आमच्या ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील वेगवेगळ्या विद्यापीठातील प्राध्यापक असतील, यांनी सुद्धा आपल्या स्वतःच्या बळावर आपले कौशल्य विकसित करत असताना या तंत्रज्ञानाचं सहाय्य घेऊन नवीन नवीन प्रयोग करत विद्यार्थ्यापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविण्याच्यासाठी प्रयत्न केले आहेत हे विसरता येणार नाहीये. आणि अशा या सगळ्या बदलत्या वातावरणात, बदलत्या परिस्थितीत शिक्षणाची प्रक्रिया ही एकांगी मार्गाने चालते अशा पद्धतीचा एक विचार पुढे येतो आहे, वन वे टीचिंग. आणि हे आपल्याला मान्य करायला लागेल की एकांगी मार्गाने केलेलं अध्ययन आणि अध्यापन ही आता आउटडेटेड अशा पद्धतीची झालेली प्रक्रिया आहे. वन वे टीचिंग अँड लर्निंग इज रिअली आउटडेटेड in the changing scenario of 21st science and technology. This is the age of science and technology, and we, the teachers as well as the students, have to change in the changing scenario. अशा पद्धतीचा एक नवा विचार आता अलीकडच्या काळामध्ये पुढे यायला लागला. आणि म्हणून ही जी काही नवीन तंत्रज्ञान अलीकडच्या काळामध्ये विकसित होत गेलं, त्या तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवरती हा विचार पुढे यायला लागला तर त्याचा स्वीकार करायला काही एक हरकत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. या अगोदरही आपण त्याचा स्वीकार केलेला आहे. तंत्रज्ञानाला असिस्टेड टीचिंग इफेक्टिव्हली करण्यासाठी आपण प्रयत्न केलेले आहेत. त्यामध्ये थोडं अतिशय अधिक ऍक्टिव्ह व्हावं अशा पद्धतीचं जर धोरण म्हणत असेल तर ते स्वागतार्ह, त्याचं स्वागत करायला आपल्याला काही एक हरकत नाहीये. परंतु राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये ज्या ऑनलाईन टीचिंग आणि डिजिटल अशा पद्धतीच्या टीचिंग लर्निंग वरती भर दिलेला आहे, त्यामध्ये सांगितलेल्या बाबी म्हणजे वेळेच्या अभावी त्या सगळ्या म्हणजे इथं आपल्या समोर मांडता येणं शक्य नाहीये. परंतु राष्ट्रीय शिक्षण धोरणामधलं पेज नंबर 58 जर आपण काढलं, 24th चॅप्टर ऑनलाईन अँड डिजिटल एज्युकेशन एन्शुरिंग इक्विटेबल यूज ऑफ टेक्नॉलॉजी, यामध्ये त्यांनी जी काही सुतोवाच केलेले आहेत त्यामध्ये त्यांनी असं स्पष्ट म्हटलेलं आहे की NETF, CIET, NIOS, IGNOU, IITs, NITs, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट यांच्या माध्यमातून देशातील ग्रामीण, मागास, शहरी, इलीट इन्स्टिट्यूशन मध्ये उपलब्ध असलेल्या टेक्नॉलॉजिकल साधन सामुग्रीचा विचार केला जाईल, त्याचा सर्वे घेतला जाईल आणि तो सर्वे घेतल्याच्या नंतर शिक्षणाची प्रक्रिया अधिक गतिमान करणं, अधिक प्रभावी करण्याच्या संदर्भानं विचार केला जाईल असं स्पष्ट म्हटलेलं असताना विद्यापीठ अनुदान आयोगाने जो काही ब्लेंडेड टीचिंग लर्निंगचा जो काही मसुदा
वेबसाईट वरती प्रसारित केलेला आहे तो मात्र या क्लॉजला थोडा कॉन्ट्राडिक्टरी आहे की काय अशा पद्धतीची शंका येते. काय म्हटलंय विद्यापीठ अनुदान आयोगाने आपल्या ड्राफ्टमध्ये, अमोल लाटे सरांनी त्याचा उल्लेख केला. त्यांनी असं म्हटलेलं आहे, सुरुवातीच्या टप्प्यात एका अभ्यासक्रमासाठी एका सेमिस्टरमध्ये सुरुवातीला 30% ऑनलाईन टीचिंग ची डिलिव्हरी होईल आणि ती टप्प्याटप्प्याने 70% ऑनलाईन टीचिंग आणि 30% फेस टू फेस टीचिंग अँड लर्निंग अशा पद्धतीचं त्यामध्ये विकसित केलं जाईल. एका वाक्यात सांगायचं झालं तर 70% ऑनलाईन टीचिंग अँड लर्निंग, 30% फेस टू फेस टीचिंग अँड लर्निंग अशा पद्धतीचं एक नवीन मॉडेल विद्यापीठ अनुदान आयोग विकसित करू पाहत आहे. आणि त्यासाठी सध्याची अध्यापन पद्धती, ज्याचा मी पहिल्या भागामध्ये सविस्तर अशा पद्धतीचा उहापोह आपल्या समोर केला, ती अध्यापन पद्धती शिक्षक केंद्रित असल्याचे आणि विद्यार्थी केंद्रित नसल्याचे सबब कारण दिले गेले आहे. म्हणजे मी हे कारण देत नाहीये. या ड्राफ्ट मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाने प्रसारित केलेल्या ड्राफ्ट मध्ये हे कारण दिलं गेलं आहे. त्यासोबतच दुसरं हे कारण दिलं गेलेलं आहे की शिक्षकांची भूमिका ही केवळ ज्ञानदात्यांची तर विद्यार्थ्यांची ज्ञान ग्रहण करण्याची राहिली असल्याचे त्यांनी दुसरे कारण दिलेले आहे. या दोन्ही कारणाशी आपण पार्शियली जरी सहमत असलो तरी फुल्ली आपण सहमत बिलकुल होऊ शकत नाही आहोत. त्याला जी मी काही कारण दिले ते पहिल्या माझ्या भागामध्ये त्या सगळ्या गोष्टीचा मी उहापोह केलेला आहे की हाऊ द एक्झिस्टिंग एज्युकेशन सिस्टीम इज स्टुडंट सेंट्रिक अँड इट इज नॉट टीचर सेंट्रिक. हा, एक मर्यादा त्यामध्ये निश्चितपणानं आहे, तीही आपण मान्य करायला लागेल की बहुतांशी उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिक्षक आपल्या 50 मिनिटाच्या तासिकेमध्ये आपल्याकडे जे काही आहे ते फक्त देण्याचा प्रयत्न करतो. वेळेअभावी आणि सेमिस्टर मध्ये कमी तासिका उपलब्ध असल्याच्या कारणामुळं, त्यानंतर लगेच परीक्षा येण्याच्या कारणामुळं ज्या भूमिकेमधून इफेक्टिव्ह अशा पद्धतीचं टीचिंग विद्यार्थ्यांना पार्टिसिपेट करून पार्टिसिपेटरी कोलॅबोरेटिव्ह टीचिंग लर्निंगच्या माध्यमातून आपली करण्याची अपेक्षा असते, ते मात्र या सगळ्या प्रक्रियेमध्ये होताना दिसत नाही. ही यामधली मर्यादा मला इथं मुद्दामहून उल्लेखित केली पाहिजे. परंतु यांनी जी काही दोन हे सबब कारण दिलेली आहेत त्या दोन्ही सबब कारणाशी आपण पार्शियली सहमत असलो तरी फुल्ली सहमत होऊ शकत नाही, हे माझं स्पष्ट मत आहे. आणि पुढे आणखी ते असं धोरण म्हणजे तो ड्राफ्ट असं पुढे म्हणतो की विद्यार्थ्यांना ऑटोनॉमी, विद्यार्थ्यांना फ्रीडम देणारी, त्यांना विचार प्रवण करायला भाग पाडणारी आणि त्यांचं स्वतःचं म्हणणं मांडता येणारी अशा पद्धतीची स्टुडंट सेंट्रिक टीचिंग अँड लर्निंग च मॉडेल विकसित करण्याचं आम्ही प्रस्तावित करतो आहोत, असं हे ब्लेंडेड टीचिंग अँड लर्निंगचं जी काही कन्सेप्ट नोट मध्ये स्पष्टपणे नमूद केलं आहे. आणि त्यासाठी ही मिश्र अध्यापन पद्धती ब्लेंडेड टीचिंग अँड लर्निंग विकसित केल्याचा त्यांचा दावा आहे. आता हा त्यांचा दावा आपल्या देशामध्ये असलेली संसाधनाची साधनं, महाविद्यालयामध्ये असलेल्या पायाभूत सुविधा, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणूयात, आणि विद्यार्थ्याकडे असलेल्या सगळ्या जी काही टेक्नॉलॉजिकल गॅजेट्स आहेत, मग ते मोबाईल असेल, कम्प्युटर असेल, लॅपटॉप असेल, आयपॅड असेल, या सगळ्याचा विचार करता हे कितपत शक्य आहे या विषयाच्या अनुषंगानं आपण काही मुद्दे मी या दुसऱ्या भागामध्ये आपल्या समोर ठेवू इच्छितो. आपल्या सर्वांना माहिती आहे की विकसित राष्ट्रामध्ये या पद्धतीचा प्रयोग विशेषतः 1912 मध्ये सुरुवात केला गेला आहे. विशेषतः अमेरिकेमध्ये सॅन जोस स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये पहिल्यांदा मूकच्या माध्यमातून, मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सच्या माध्यमातून हा ब्लेंडेड मूकचा प्रयोग राबविला गेला. हा प्रयोग राबविल्यानंतर
तिथल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये, तिथल्या अध्यापकामध्ये आणि विशेषतः विद्यार्थ्यामध्ये जी काही चलबिचल सुरू झाली या नवीन प्रयोगाच्या विषयी, जे नवे नवे प्रश्न आवासून त्यांच्या समोर उभे राहिले, त्याचाही एक धावता आढावा मी आपल्या समोर ठेवतो. आणि मग आपल्याकडच्या ब्लेंडेड टीचिंग लर्निंगच्या इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशनच्या साठी जे काही वातावरण उपलब्ध असायला हवं ते आपल्याकडे आहे का याचा आपण विचार करायला लागू. पहिला जो काही तिथं प्रश्न उपस्थित झाला, त्या अध्यापक जी काही मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिकेमध्ये बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स बांधल्या गेल्या, त्या हळूहळू ओस पडायला लागल्या. कारण मूकच्या माध्यमातून घरी बसून जर विद्यार्थ्यांना शिकता येत असेल, आता त्या शिक्षणामधून प्रभावी त्यांच्यापर्यंत किती पोहोच होतो हा एक संशोधनाचा विषय, हा वेगळा विषय, त्याच्या बाबतीमध्ये आपण पुढे बोलूया. परंतु अध्यापकांच्या हे लक्षात आलं, विद्यार्थ्यांच्याही लक्षात आलं की कॅम्पस ओस पडणे, अध्यापकांच्या जागेवरती याचा इफेक्ट व्हायला लागला. विद्यार्थ्याचं जे काही प्रवेश प्रमाण आहे, ज्याला एनरोलमेंट आपण असं म्हणतोय, ते एनरोलमेंट कमी व्हायला लागलं. शिक्षणातील एकूण जी काही गुणवत्ता आहे, ज्याला क्वालिटी आपण असं म्हणतो, लॅक ऑफ क्वालिटी अशा पद्धतीचं निरीक्षण पुढे आलं. आणि एकूणच अमेरिकेमधली आणि एकूणच ह्या सार्वजनिक, अमेरिकेचं एक उदाहरण मी दिलं, परंतु एकूणच या विकसित राष्ट्रामधली जी काही पब्लिक फंडेड एज्युकेशन सिस्टीम आहे ती व्यवस्थात मोडीत निघतील की काय, अशा पद्धतीची भीती उच्च शिक्षणासंबंधित घटकामध्ये निर्माण व्हायला लागली. आणि त्यामधून एक विचार हे सगळे उच्च शिक्षणासंबंधित घटक करायला लागले आणि त्यांनी निर्विवाद अशा पद्धतीचा निष्कर्ष असा मांडला की ही पद्धत दर्जेदार अशा पद्धतीच्या अध्ययन अध्यापनासाठी, विद्यार्थ्यापर्यंत प्रभावी अध्ययन अध्यापन पोहोचविण्याच्यासाठी कुचकामी आहे. फेस टू फेस टीचिंग अँड लर्निंग मधून जी काही ज्ञानाची इफेक्टिव्ह अशा पद्धतीची डिलिव्हरी विद्यार्थ्यामध्ये होते आणि त्याच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाच्या विकासाला, त्याच्या ज्ञान ग्रहण करण्याच्या क्षमतेला मूल्यवर्धित करण्यासाठी, त्याला गुणसंपन्न बनविण्यासाठी, त्याला कौशल्य संपन्न बनविण्यासाठी जी काही महत्वाची ठरते ते ऑनलाईन मोड मधून शक्य नाही, अशा पद्धतीचा निर्विवाद निष्कर्ष या उच्च शिक्षणासंबंधित घटकांनी मांडायला सुरुवात केली. हे वर्ष होतं 2012च. मी तुम्हाला त्याचा उल्लेख अगोदर केला. 2012 मध्ये अमेरिकेसारख्या संसाधनांनी युक्त असलेल्या आणि तिथली जी काही उच्च शिक्षणाची संस्था आहेत त्या टेक्नॉलॉजिकली फाऊंड असताना अशा पद्धतीचा हा प्रयोग काही अंशी का होईना पण फसला असा जर आपण शब्द प्रयोग केला तर तो चुकीचा ठरणार नाही. असं तिथं झालेलं असताना भारतात आपल्याकडे उपलब्ध असलेली संसाधनाची साधनं, पायाभूत सुविधा आणि विद्यार्थी कोणत्या घटकामधून आपल्या समोर येतो आहे हे सगळं पाहता हे कितपर्यंत यशस्वी आहे याचा धांडोळा घेत असताना काही मुद्दे मी आपल्या समोर आता ठेवणार आहे. त्यातला पहिला मुद्दा की नेटवर्कच्या संदर्भानं. आता ह्याच्यासाठी मी काही आधार, मी काही सपोर्ट, काही सर्वेचे आधार मी आपल्या समोर ठेवणार आहे. म्हणजे ऐकणाऱ्याला असं वाटायला नको की मोरे सरांनी हे स्वतःचे मतं हे आमच्या समोर मांडलेले आहेत. माझे स्वतःची मतं मांडत असताना त्याला मी काही एक आधार दिलेला आहे आणि तो आधार या पद्धतीचा आहे की नेटवर्कचा आणि विशेषतः इंटरनेटचा फार मोठ्या पद्धतीचा प्रश्न आपल्या देशामध्ये आहे. विशेषतः शहरी, ग्रामीण, मागास, डोंगराळ आणि आदिवासी पाड्यामध्ये या इंटरनेटच्या डिस्कनेक्टिव्हिटीचा, मी कनेक्टिव्हिटी म्हणत नाही, डिस्कनेक्टिव्हिटीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. हे आपण सगळेजण अनुभवतो आहोत. आदरणीय प्राचार्य सरांनी सुद्धा त्याचा उल्लेख पहिल्यांदा केला
आणि त्यासाठी 2017-18 मध्ये राष्ट्रीय नमुना चाचणी नॅशनल सॅम्पल सर्वे यांनी जी काही मत नोंदविले, यांनी जी काही सर्वे केला, त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की शहरी भागातील 42%, तर ग्रामीण भागातील 15% घरात, पुन्हा एकदा मी रिपीट करतो, शहरी भागातील 42% फक्त, तर ग्रामीण भागातील 15% घरात इंटरनेटची जोडणी असून त्याचा वापर खूप कमी लोक करतात. हे डीएन मोरेंचं म्हणणं नाहीये, हे नॅशनल सॅम्पल सर्वेनी 2017-18 मध्ये त्यांच्या सर्वेच्या माध्यमातून मांडलेलं निष्कर्ष आहे. नंबर 1, विद्यार्थ्याकडे जी काही उपलब्ध अशा पद्धतीची टेक्नॉलॉजिकल साधनं आहेत, याच्या संदर्भामध्ये एनसीईआरटीनी सर्वे केलेला आहे. एनसीईआरटीच्या सर्वेमध्ये अशा पद्धतीनं मत नोंदवलं गेलं आहे की 27% स्टुडंट्सकडे लॅपटॉप, स्मार्टफोन नाही आहेत. 27% विद्यार्थ्याकडे लॅपटॉप किंवा स्मार्टफोनही नाही आहेत. लॅपटॉपचं सोडून देऊ थोडं बाजूला, त्यांच्याकडे स्मार्टफोनही नाही आहेत. त्यानंतर 28% स्टुडंट्स अँड टीचर्स बिलॉंगिंग टू रुरल, रिमोट, आदिवासी and tribal areas face a problem of electricity and internet connectivity. एनसीईआरटीचा हा सर्वे आहे. किती टक्के सांगितलं मी तुम्हाला? 28% विद्यार्थी आणि शिक्षकांना इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि इलेक्ट्रिसिटीच्या प्रश्नाला सामोरे जावं लागतं. एकतर 27% विद्यार्थ्याकडे फोनच नाही आहेत. लॅपटॉपची तर बाजू खूप पुढची झाली, आयपॅडची तर प्रश्न समोर येऊ शकत नाही, परंतु साधे जे काही आपले अँड्रॉइड मोबाईल्स आहेत ते पण त्यांच्याकडे नाही आहेत, असं एनसीईआरटीचा सर्वे सांगतो. मोबाईलचा, ज्या मुलांकडे मोबाईल, अँड्रॉइड मोबाईल आहेत, विशेषतः आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्याकडे, तो मोबाईलचा जो काही डेटा पॅक आहे पर मंथचा, तो आपल्यासारख्या शिक्षकांना सुद्धा घेत असताना महिन्याला विचार करायला लागतो. कारण मला वाटतं मोबाईलचा आता जिओचा 1 महिन्याचा डेटा आता 470 रुपयाला झालेला आहे. 470 रुपयाला पर मंथ खर्च करणं बहुतांशी विद्यार्थ्यांच्या ऐपतीच्या पुढचा विषय आहे. आपल्या एका सेमिस्टरची असलेली 300 रुपये फीस भरण्या इतके सुद्धा पैसे काही विद्यार्थ्याकडे नाही आहेत. याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. आपल्यापैकी बहुतांशी प्राध्यापकांनी घेतलेला आहे आणि बहुतांशी प्राध्यापक आपल्या पगारातील पैसे विद्यार्थ्यांची फीस म्हणून भरतात, हे सुद्धा मी अनुभवलेलं आहे. विशेषतः ग्रामीण भागामध्ये या पद्धतीनं प्रॅक्टिस चालते आणि त्या माध्यमातून विद्यार्थी तिथले शिक्षण घेतात. अशा विद्यार्थी 470 रुपयाचा महागडा डेटा पॅक आपल्या अँड्रॉइड मोबाईलसाठी खरेदी करेल का, हा एक प्रश्न आहे. पायाभूत सोयी सुविधा आणि साधन सामुग्री बहुतांशी महाविद्यालयामध्ये उपलब्ध नाहीत, याचाही मी अगोदर उल्लेख केला. आणि एकूण जर आपण सर्वे केला, ऑल इंडिया सर्वे ऑफ हायर एज्युकेशन ची जर एकूण आपण वेबसाईट बघितली आणि 2018-19चा जर आपण धावता आढावा घेतला, तर कोणत्या महाविद्यालयाकडे काय एकूण बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे, किती कम्प्युटर्स आहेत, किती स्मार्ट रूम आहेत, किती पद्धतीचे त्यांच्यामधली टेक्नॉलॉजिकल गॅजेट्स तिथं उपलब्ध आहेत, हे आपल्याला त्या सर्वे मधून आपल्याला लक्षात यायला लागेल. मग ह्या सगळ्या बेसिक सुविधे अभावी ब्लेंडेड टीचिंग लर्निंग, ब्लेंडेड म्हणत नाही मी, ते आता ऑनलाईन म्हणतो फक्त. ब्लेंडेडचा शब्दाचा अर्थ मिश्र म्हणता येते नाही, परंतु ऑनलाईन टीचिंग अँड लर्निंगची डिलिव्हरी ही प्रभावीपणे कशा पद्धतीनं इम्प्लिमेंट करता येणं शक्य आहे, हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहतो. आता या पाठीमाग काही कारणं आहेत. तुम्ही म्हणाल की
देशाच्या स्वातंत्र्याच्या नंतर आता 75व्या स्वातंत्र्याचा दिन आपण येत्या 15 ऑगस्टला आपण साजरा करणार आहोत. म्हणजे सुवर्ण महोत्सवी स्वातंत्र्याचा दिन साजरा करत असताना काही जण असा प्रश्न उपस्थित करायला लागतील की ह्या सगळ्या पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानाची साधनं यांनी युक्त अशा पद्धतीच्या ह्या सगळ्या उच्च शिक्षण संस्था असायला हवेत की नाही आहेत? 75 वर्षामध्ये आपण कुठे आहोत याचाही विचार करायला लागेल. परंतु या सगळ्या पाठीमागचं जे काही सगळ्यात मूळ कारण आहे ते आहे पैसा. पैशाशिवाय कोणत्याही पद्धतीची गोष्ट पुढे जात नाही. आर्थिक चणचणी अभावी अनेक महाविद्यालयामध्ये बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध नाहीत याचा अनुभव आपण घेतो आहोत. विशेषतः कोठारी कमिशननी आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण 1986 ज्याची सुधारित आवृत्ती 1992 मध्ये प्रकाशित झाली, त्या धोरणानेही शिक्षणाच्या एकूण जीडीपीच्या 6% खर्च शिक्षणावर करण्याची तरतूद केली आहे. 2020च्या राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये सुद्धा 6% जीडीपी आजचा एकूण वाढलेला महागाईचा निर्देशांक पाहताही 1966 मध्ये कोठारी आयोगानं केलेली शिफारस पुन्हा हा राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये ही करतं. म्हणजे पेट्रोलची किंमत आज 103, 4, 5 रुपयावरती जाऊन पोहोचलेली आहे. 1966 मध्ये 1 लिटर मध्ये एवढे पैसे लागत होते का? म्हणजे एक साधं उदाहरण, 1 किलो तेलाची किंमत जे काही आपण गोड तेल आपल्या ह्याच्यामध्ये स्वयंपाकामध्ये वापरतो ते 1966 मध्ये असलेली किंमत आणि आजची किंमत यामध्ये सुद्धा जमीन आसमानचं अंतर असताना जीडीपीच्या एकूण खर्च करण्याची तरतूद मात्र बदलली गेली नाही. हे मला आपल्या सर्वांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे. ही तरतूद बदलली गेली नसली तरी काही हरकत नाही असं आपण 1 मिनिटासाठी ग्राह्य जरी धरलं तरी निदान जेवढी तरतूद केली तेवढी तरी खर्च शिक्षणाच्या अतिशय महत्वपूर्ण अशा ह्या बाबीवरती करणं गरजेचं असताना गेल्या 6-7 वर्षाच्या बजेटचा बारकाईनं अभ्यास जर आपण केला तर 3 ते 3.5% जीडीपीच्या म्हणत नाहीये मी, एकूण बजेटच्या, जीडीपीच्या नाही, एकूण बजेटच्या 3 ते 3.5%च्या आसपास हा खर्च गेल्याचं आपण पाहिलेलं आहे. आणि एकूण जीडीपीच्या तर 0% मध्ये 0.57, 0.49, 0.50च्या आसपास एकूण जीडीपीचा हा खर्च विशेषतः उच्च शिक्षणावर केला गेलेला आहे. एके बाजूला पायाभूत सोयी सुविधा विशेषतः आदिवासी ग्रामीण भागातील महाविद्यालयाकडे नाहीत. विद्यार्थी पैशाअभावी अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहामधून आज बाहेर जात असल्याची बातमी गेल्या आठवड्यामध्ये लोकसत्तेनं प्रकाशित केलेली होती. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती 70% ऑनलाईन टीचिंगची डिलिव्हरी जर उद्याला इम्प्लिमेंट व्हायला लागली तर या विद्यार्थ्याचं काय, अशा पद्धतीचा 100 प्रश्न आपल्या समोर यायला लागेल. विशेषतः गेल्या 1.25 वर्षापासून कोरोनाच्या संसर्गाने संपूर्ण देशामध्ये जो काही हाहाकार माजविलेला आहे त्या काळात शाळा आणि महाविद्यालये प्रत्यक्ष अध्यापनासाठी बंद असल्याच्या कारणामुळे आपण या ऑनलाईन टीचिंग डिलिव्हरीच्या जी काही मर्यादा आहेत त्या स्पष्टपणे आपल्या समोर आलेल्या आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ, ज्याचा मी उल्लेख अगोदरही केला, शिक्षणातील विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रमाण ज्याला आपण मराठीमध्ये म्हणूया ते 2030 पर्यंत 50% पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. धोरणकर्त्याचं खरं तर मनापासून अभिनंदन करायला मला आवडेल, कारण अतिशय स्वागतार्ह अशा पद्धतीची ही बाब आहे. परंतु एके बाजूला 2030 पर्यंत 50% पर्यंत हे ग्रॉस एनरोलमेंट
रेशिओ नेण्याचं उद्दिष्ट ठेवलं असताना दुसऱ्या बाजूनं गळतीचं प्रमाण मी अगोदर म्हटल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये वाढायला चालू झालेला आहे, वाढायला लागलेला आहे. त्याचा हवाला मी लोकसत्तेच्या गेल्या आठवड्यामधील बातमीचाही तुम्हाला दिला. विद्यार्थी या ऑनलाईन डिलिव्हरी पासून हळूहळू बाजूला जात आहेत आणि अशा पद्धतीनं ही ऑनलाईन शिक्षणातून हे ठरविलेलं उद्दिष्ट साध्य होईल काय, असा एक प्रश्न उच्च शिक्षणासंबंधित घटकांनी जर विचारला तर मला वाटतंय त्याच्यामध्ये काही एक चुकीचं नाही आहे. दुसरा एका मुद्द्याकडं म्हणजे प्रत्यक्ष याची अंमलबजावणी करण्यासाठी जी काही हर्डल्स आहेत, जी काही थ्रेड्स आहेत, त्याच्या संदर्भानं मी काही मुद्दे आपल्या समोर ठेवतोय चर्चेसाठी. दुसरा मुद्दा आहे की ऑनलाईन टीचिंग डिलिव्हरी प्रत्यक्षात अंमलात आणण्याच्यासाठी म्हणून जे काही प्रयत्न संपूर्ण देशामध्ये करायला हवेत, टेक्नॉलॉजीच्या संदर्भानं, शिक्षकांच्या जागा भरण्याच्या संदर्भानं, विद्यार्थ्यांकडे जी काही मोबाईल्स आहेत आणि ज्यांच्याकडे मोबाईल्स नाही आहेत त्यांना मोबाईल्स देणे आणि त्यांना डेटा पॅक उपलब्ध करून देणे, यासाठी काही आर्थिक निधीची तरतूद करण्याच्या संदर्भाने या सगळ्या गोष्टीचा विचार न करता हे धोरण अंमलात आणण्याच्या साठीचे पावलं उचलणं जाणं, मला वाटतंय या सगळ्या विद्यार्थ्यांना या शिक्षण प्रक्रियेमधून वंचित ठेवण्याचाच हा एक प्रकार आहे. विशेषतः आपल्या सर्वांना माहिती आहे गेल्या एका दशकापासून उच्च शिक्षणाच्या संस्थांमध्ये शिक्षकांच्या जागा भरल्या गेल्या नाहीत. जवळपास 38 ते 40% उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिक्षकांच्या जागा या रिक्त आहेत. त्यासाठी पात्रताधारक उमेदवार नाहीत अशातला प्रश्न नाही आहे. हजारो विद्यार्थी सेट, नेट, एमफिल, पीएचडी या पात्रता घेऊन गेल्या 18 ते 20 वर्षापासून तासिका तत्वावरील रोजंदारी करतायत. ऑनलाईनच्या या 70% शिक्षणामुळे अध्यापकांच्या जागेत कपात होण्याची एक भीती शिक्षणासंबंधित घटकांच्या समोर निर्माण झालेली आहे. आणि याला सबळ अशा पद्धतीचं कारणही आहे. तंत्रज्ञानाचे जनक म्हणून ज्यांचा आपण उल्लेख करतो ते श्याम पित्रोदा यांनी दिल्ली विद्यापीठातील एका दीक्षांत समारंभातील भाषणात जो काही मुद्दा मांडला तो याला सबळ पुरावा म्हणून आपल्याला देता येईल. श्याम पित्रोदा असं म्हणाले होते, कोट अनकोट, यापुढे इतक्या प्राध्यापकांची गरजच काय, क्वेश्चन मार्क आहे. 5 उत्तम अध्यापक निवडायचे आणि एक अभ्यासक्रम त्यांना शिकवायला द्यायचा, असे त्यांनी स्पष्टपणे म्हटलेले होते. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी या ब्लेंडेड टीचिंग लर्निंगच्या माध्यमातून केली जाते की काय, अशी एक चर्चा शिक्षण क्षेत्रामध्ये आता मूळ धरायला लागलेली आहे. आणि याचा फटका या बेरोजगार पात्रताधारकांना मोठ्या प्रमाणामध्ये बसणार आहे. एके बाजूला शिक्षकांना हा फटका, दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांना हा फटका. याचा अर्थ काय? शिक्षण या देशामध्ये जी काही राबवलं जातं शिक्षणाची प्रक्रिया, त्यासाठीचे 2 अतिशय महत्वपूर्ण अशा पद्धतीचे पिलर्स आहेत. ते म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक. या 2 पिलर्सना या सगळ्या प्रक्रियेमधून हळूहळू कमी जर होत गेले तर मला वाटतं की येत्या भविष्य काळात
सार्वजनिक शिक्षणाची व्यवस्था मोडकळीस येण्यासाठी फारसा वेळ लागणार नाही. एके बाजूला भारतीय संविधानामध्ये शिक्षण हक्क हा जगण्याचा मूलभूत हक्क म्हणून कलम 21 अनुसार मान्य केलं आहे. सर्वांना समान मोफत सक्तीचं गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं हे भारतीय संविधानानं धोरणकर्त्यावर, शासनकर्त्यावर जबाबदारी टाकलेली आहे. परंतु ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेमध्ये ज्यांच्याकडे सुविधा नाहीत त्यांनी शिक्षण घेऊ नये, ज्यांच्याकडे सुविधा आहेत त्यांनी शिक्षण घ्यावं. अशा तर पद्धतीची नियोजन या माध्यमातून केलं जात नाही ना, असा एक यक्ष प्रश्न या माध्यमातून निर्माण होतो आहे. मी अगोदर म्हटल्याप्रमाणे खरे शिक्षण, रिअल एज्युकेशन हे संवादी प्रक्रियेतून होत असत. शिक्षक विद्यार्थी, कॅम्पसमध्ये विद्यार्थी विद्यार्थी, लेक्चर नसताना विद्यार्थी शिक्षकांचा संवाद, या सगळ्या संवादामधून विद्यार्थ्याची विचार करण्याची परिपक्वता हे वाढायला लागते. त्यासोबतच विद्यापीठे ही ज्ञान केंद्रे आहेत आणि अतिशय महत्वाची एक व्यासपीठे सुद्धा आहेत की ज्या व्यासपीठावर विद्यार्थ्यांना आपल्या विचाराची आदान प्रदान, आपल्या विचाराची देवाणघेवाण करण्याच्या साठीची ही व्यासपीठे आहेत. ही व्यासपीठे उद्याला जर मूक व्हायला लागली, जसं मी अमेरिकेतल्या त्या विद्यापीठाचा उल्लेख केला, तशी आपल्या विद्यापीठातील आणि महाविद्यालयातील ही व्यासपीठे मूक व्हायला लागली तर इथं कोण बोलेल? फक्त ऑनलाईन माध्यमातनं बोलणं हे परिणामकारकपणे त्या ऐकणाऱ्याकडे विद्यार्थी फक्त श्रवण करतील, ते हिअरिंग करणार नाहीयेत. आणि श्रवण करण्याची प्रक्रिया ही वेगळी, इफेक्टिव्ह अशा पद्धतीचं ऐकणं आणि समजून घेणं आणि त्यावरती आपले विचार तयार करणं, ही प्रक्रिया कुठंतरी या माध्यमातून खंडित होते की काय, अशा पद्धतीचा एक विचार पुढं येतो आहे. विशेषतः महाविद्यालयामध्ये, विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या ऍक्टिव्हिटी घेतल्या जातात. आमच्या महाविद्यालयामध्ये माझा परिचय करून देत असताना जो काही उल्लेख केला, मी असा घडलो किंवा पुस्तकाच्या दुनियेत, अशा पद्धतीचे नवे नवे उपक्रम ज्या विद्यार्थ्यांना स्टेजवरती येऊन आपलं जे काही आकलन एखाद्या पुस्तकाच्या संदर्भामध्ये आहे ते मांडण्याची एक नवी ताकद, एक नवी ऊर्जा, एक नवं स्टेज करेल मला वाटतं या माध्यमातून मिळत असतं. आणि म्हणून विचार करायला लावणारी, विचार परिपक्व करणारी उच्च शिक्षण संस्थाची व्यासपीठे ही अतिशय महत्वाची आहेत. ती व्यासपीठे मुकी होता कामा नयेत. तिथं विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी त्यांचा राबता असला पाहिजे. अन्यथा ही सगळी व्यवस्था या माध्यमातून मोडीत निघेल आणि जी काही इफेक्टिव्ह अशा पद्धतीचं डिलिव्हरी आहे, विद्यार्थी सक्षम विद्यार्थी घडविण्याचं जे काही आपलं उद्दिष्ट आहे, जबाबदार नागरिक या देशाचा घडविण्याचं आपलं शिक्षण व्यवस्थेचं जे काही उद्दिष्ट आहे, युनेस्कोने ठरविलेली जी काही 4 मूलभूत अशा पद्धतीची उद्दिष्टे शिक्षणाच्या अनुषंगाने आहेत, ते साध्य करता येणं मला वाटतं या प्रक्रियेमधून थोडं जिकिरीचं बनेल. आणि त्यासाठी म्हणून आपणाला काही प्रमाणामध्ये का होईना ऑनलाईनचा संसर्गाच्या आणि आपत्तीच्या कालावधीमध्ये तात्पुरता पर्याय, कारण मी पुन्हा आपल्या सर्वांचं लक्ष
राष्ट्रीय शिक्षण धोरणामधल्या त्या लाईनकडे वेधू इच्छितो. कारण ती लाईन असं म्हणते की ही जी काही आपत्ती कोरोनाच्या आणि पॅन्डेमिक्स आणि एपिडेमिक्सच्या काळामध्ये येते त्या कालावधीमध्ये वापरण्याचा हा पर्याय आहे. मग जर तो पर्याय फक्त तेवढ्या पुरता जर मर्यादित असेल तर हा कायमस्वरूपी पर्याय फेस टू फेस लर्निंगला कसा होईल, कसा काय होऊ शकेल, हा खरा प्रश्न पडतो. काय म्हणतो बघा राष्ट्रीय शिक्षणाचं धोरण, पेज नंबर 58, टायटल आहे ऑनलाईन अँड डिजिटल एज्युकेशन एन्शुरिंग इक्विटेबल यूज ऑफ टेक्नॉलॉजी. त्याच्यातला फक्त एक क्लॉज मी आपल्या समोर ठेवतो. द रिसेंट राईज इन एपिडेमिक्स and pandemics necessitates that we are ready with alternative modes of quality education whenever and wherever traditional and in-person modes of education are not possible. याचा अर्थ असा की एपिडेमिक्स आणि पॅन्डेमिक्सच्या संसर्गाच्या कालावधीमध्ये ज्या ज्या वेळेस फेस टू फेस टीचिंग लर्निंगची व्यवस्था उपलब्ध होऊ शकत नाही त्या कालावधी पुरता हा तात्पुरता उपाय म्हणून अंमलात आणता येईल. परंतु त्याला कायमस्वरूपी याला पर्याय देणं हे मात्र अतिशय अवघड अशा पद्धतीचं काम आहे. मी पहिल्यांदा पुन्हा आणखी माझ्या मूळ मुद्द्याकडे येतो. वन वे टीचिंग लर्निंगची डिलिव्हरी जी काही ट्रेडिशनल टीचिंग लर्निंगच्या मोडमध्ये होते आहे ती बदलली पाहिजे, याबद्दल दुमत नाही. त्या वन वे टीचिंग लर्निंगच्या मोडला ICT असिस्टेड टीचिंग अँड लर्निंग ची जोड दिली पाहिजे. हेही तितकंच महत्वाचं. विशेषतः नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रिडिटेशन काउन्सिल जी देशातील उच्च शिक्षण संस्थांचं मूल्यमापन करते, त्या नॅकनी सुद्धा ICT असिस्टेड टीचिंग लर्निंग इव्हॅल्युएशन वरती विशेष भर दिला गेला आहे. त्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या सोयी सुविधा महाविद्यालयात पुरविणे आणि आपल्या फेस टू फेस टीचिंग लर्निंगला अल्टरनेटिव्ह पर्याय किंवा विद्यार्थ्याला सपोर्टिव्ह अधिक शिकविता येणं, यासाठी या तंत्रज्ञानाचा जर आपण वापर केला तर मला वाटतं की विद्यार्थी केंद्रित शिक्षणाची प्रक्रिया अधिक गतिमान होण्याच्यासाठी म्हणून मदत व्हायला लागेल. ट्रॅडिशनल मोडला हा पर्याय म्हणजे अतिशय समर्पक अशा पद्धतीचा होईल आणि उच्च शिक्षण संस्थातील बहुतांशी प्राध्यापक या पद्धतीनं माहिती आणि तंत्रज्ञानाचा आधार घेऊन टीचिंग आणि लर्निंग टीचिंगची डिलिव्हरी, ज्ञानाची डिलिव्हरी अलीकडच्या काळात करता आहेत. आणि म्हणून ही स्टुडंट सेंटर्ड टीचिंग लर्निंग neither blended nor only online. फक्त ब्लेंडेड टीचिंग लर्निंग नाही, ऑनलाईन फक्त टीचिंग डिलिव्हरी नाही, तर फेस टू फेस टीचिंग लर्निंग प्रोसेसला ICT असिस्टेड माहिती आणि तंत्रज्ञानाच्या साधनाचा सहाय्य घेऊन त्याला अधिक प्रभावी करणं, अधिक परिणामकारक करणं हे अधिक महत्वाचं आहे आणि हा त्याला पर्याय करू शकेल असं मला वाटतं. विशेषतः विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती विकसित करत असताना एके बाजूला समोरासमोर लेक्चर्स आपण देणं, विद्यार्थ्यांचे सेमिनार्स घेणं, विद्यार्थ्यांचे ट्युटोरियल्स त्यांना लिहिण्यासाठी देणं, त्यांना असाइनमेंट्स लिहिण्यासाठी देणं, म्हणजे एक कंपोनंट, एक चॅप्टर विविध अंगी विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्याच्यासाठी या वेगवेगळ्या मोड्सचा फेस टू फेस लर्निंग मध्ये जर मला वाटतं उपयोग केला तर ते अधिक प्रभावी, अधिक परिणामकारक
आणि अधिक दर्जेदार होण्यासाठी निश्चितपणानं मदत होईल. दुसरा मुद्दा की टीचिंग डिलिव्हरी शुड बी पार्टिसिपेटरी, इट शुड बी कोलॅबोरेटिव्ह, इट शुड नॉट वन वे टीचिंग लर्निंग प्रोसेस. कारण धोरणकर्त्यांनी हा मुद्दा अतिशय रास्त मांडला, त्यांचं मी स्वागतच करतो. कारण त्यांनी असं म्हटलं आहे की सध्याच्या अध्यापन पद्धतीमध्ये बहुतांशी एकमार्गी अध्यापन पद्धतीचा, व्याख्यान पद्धतीचा, फक्त लेक्चर मोडचा अवलंब केला जातो. त्याला कुठेतरी आपल्याला बदलायला लागेल, हेही आपण मान्य करायला पाहिजे. आणि मग ते बदलत असताना विद्यार्थ्यांना आपल्या टीचिंग लर्निंग प्रोसेसमध्ये ऍक्टिव्हली त्याला पार्टिसिपेट करणं, कारण शेवटी जे काही आपण देतोय ती त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, हे आपलं शेवटी मुख्य उद्देश आहे. आणि त्यासाठी ग्रुप डिस्कशनच्या माध्यमातून त्याला बोलतं करणं, त्याचे विचार परिपक्व बनविण्यास मदत करणं, काही पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन्स तयार करणं की जेणेकरून आपलं लेक्चर संपल्याच्या नंतर एनी टाइम एनी वेअर, ज्या ज्या वेळेस त्याला वेळ असेल, घरी बसल्याच्या नंतर, प्रवासामध्ये, इकडं तिकडं काम करत असताना ती पीपीटी तो ऐकेल, तो पीपीटी तो पाहिल, आणि एखादा रेकॉर्डेड अशा पद्धतीचा व्हिडिओ आपण त्याच्यापर्यंत जर त्या टॉपिक वरती पाठवला तर तोही तो ऐकायला लागेल. या पद्धतीचं असिस्टन्स आपल्या फेस टू फेस लर्निंगला देता येणं शक्य आहे. मल्टीमीडियाचा वापर करून स्किल बेस्ड टीचिंग आणि विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य, मूल्य अशा पद्धतीनं वृद्धिगत करण्याच्यासाठी म्हणून हे सगळं काम पुढच्या टप्प्यामध्ये शिक्षकांना जर केलं तर मला वाटतं की केवळ ऑनलाईन टीचिंग डिलिव्हरी मधून जे काही साध्य होणार नाही ते या ICT असिस्टेड फेस टू फेस टीचिंग लर्निंग प्रोसेस मधून मोठ्या प्रमाणामध्ये साध्य व्हायला लागेल. फेस टू फेस टीचिंग डिलिव्हरी मध्ये इंटरॅक्शन, ज्याला आपण म्हणतोय की इंटरॅक्टिव्ह टीचिंग अँड लर्निंग, यावरती विशेष अशा पद्धतीचा भर आपण दिला तर ते विद्यार्थी याच्यामध्ये ऍक्टिव्हली पार्टिसिपेट होतील आणि ज्ञानाची प्रक्रिया त्यांच्यापर्यंत पोहोचायला लागेल. छोटे छोटे शॉर्ट टर्म सर्टिफिकेट कोर्सेसच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये असलेली लिडरशिप, नेतृत्व विकास करणं, ऑर्गनायझेशनल बिहेवियर, एखादं संघटन कौशल्य त्यांच्यात निर्माण करणं, जॉब्सच्या रिलेटेड त्यांच्यामध्ये क्षमता विकसित करणं, सॉफ्ट स्किल्स त्यांच्यामध्ये निर्माण करणं, इटिकेट्स निर्माण करणं, या सगळ्या बाबी मला वाटतं फेस टू फेस लर्निंग मधून इफेक्टिव्हली विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविता येणं अतिशय शक्य आहे. एखाद्या विद्यार्थ्याला पब्लिक स्पीकर बनविण्यासाठी, एखाद्या विद्यार्थ्याला ओरेटर बनविण्यासाठी जे काही कौशल्य त्याच्यामध्ये लागतं आणि जे काही मार्गदर्शन एखाद्या शिक्षकाकडून त्याला गरजेचं असतं ते मला नाही वाटत या ऑनलाईन टीचिंगच्या डिलिव्हरी मधून त्याच्यापर्यंत पोहोचवेल. आणि म्हणून प्रत्यक्ष व्यासपीठावर महाविद्यालयाच्या एखादा विद्यार्थी ज्यावेळेस उभा राहतो त्यावेळेस पहिल्या वेळेस त्याला काही एक बोलता येणार नाहीये, परंतु दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या वेळेस तो अशा पद्धतीनं बोलायला लागेल की आपल्या महाविद्यालयाचं नाव संपूर्ण जिल्ह्यामध्ये नाहीतर राज्य पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर तो नेल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून हे सगळं अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी, एक ना अनेक ऍक्टिव्हिटी अशा मला आपल्याला सांगता येतील की त्या सगळ्या ऍक्टिव्हिटी या फेस टू फेस टीचिंग डिलिव्हरी मधून शक्य आहेत. छोटे छोटे आपल्याला प्रोजेक्ट्स देता येतील. इंडियन IIT, IIM मध्ये किंवा टीस सारख्या इन्स्टिट्यूट मध्ये अशा पद्धतीच्या छोटे छोटे प्रोजेक्टच्या माध्यमातून विद्यार्थ्याला एंगेज केलं जातं, विद्यार्थ्यांना समाजामध्ये पाठविलं जातं, क्वेश्चनियर भरून आणण्याच्यासाठी ते विद्यार्थी प्रयत्न करतात आणि त्याच्यामधून नवे नवे आयाम, विचाराची नवी प्रक्रिया त्याच्यामध्ये गतिमान व्हायला सुरुवात होते. त्यानंतर जी काही प्रॅक्टिकल्स विशेषतः सायन्सच्या डिसिप्लिन मधले आहेत ते ऑनलाईनच्या माध्यमातून घेणं हे अतिशय अशक्यच आहे असं माझं स्पष्ट अशा पद्धतीचं मत आहे. म्हणजे नावाला तुम्ही घ्यायचा असेल तर घ्याल, परंतु त्याला काही एक अर्थ अशा पद्धतीचा उरत नाही. कारण मोठमोठ्या उच्च शिक्षण संस्थांनी संशोधनाच्या क्षेत्रात आतापर्यंत केलेली जी काही कामगिरी आहे, तिथले जे काही नवे नवे शोध विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये लागलेले आहेत ते प्रत्यक्ष लॅबोरेटरीच्या कामाच्या माध्यमातून हे सगळं शक्य झालेलं आहे.
स्वतः आपल्या भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना, नवीन नवे शोध लागत असताना, म्हणजे कित्येक आवर्स ते लॅबोरेटरीज मध्ये बसून काम करत असायचे. आणि त्या लॅबोरेटरीज मध्ये बसून त्यांनी जे काही काम केलं त्याची जी काही फळं आहेत ती विज्ञान आणि संशोधनाच्या क्षेत्रात आज आपला देश खूप चांगल्या पद्धतीनं अनुभवतो आहे. आणि म्हणून हे सगळं करत असताना ही अशा पद्धतीची इफेक्टिव्ह स्टुडंट सेंटर टीचिंग लर्निंग प्रोसेस मला वाटतं विकसित करण्याची आज गरज आहे. नव्हे की ऑनलाईन प्रक्रियेच्या माध्यमातून फक्त विद्यार्थ्यापर्यंत जर प्रभावी अध्ययन आणि अध्यापन जर पोहोचलं नाही तर मला वाटतं की हे सगळं जे काही आपण प्रयत्न करतो आहेत त्या प्रयत्न करण्याला काही एक अर्थ उरणार नाही. यावरती अनेक सर्वे झालेले आहेत. त्या सर्वेचा सुद्धा या ठिकाणी मी उल्लेख करतो. जवळपास 67 ते 75% विद्यार्थ्यांनी त्यांना ज्या वेळेस विचारलं गेलं किंवा ऑनलाईन टीचिंग लर्निंग मधून तू इफेक्टिव्हली शिकला की फेस टू फेस लर्निंग टीचिंग मधून तू इफेक्टिव्हली शिकला, या प्रश्नाला जी काही विद्यार्थ्यांनी उत्तर दिले त्याचा निष्कर्ष 67 ते 75% विद्यार्थी फेस टू फेस टीचिंग अँड लर्निंग या प्रोसेस ही इफेक्टिव्ह, अतिशय एफिशियंट असल्याचं त्यांनी स्पष्टपणे नोंदविलं आहे. म्हणून धोरण जसं म्हणतं संसर्गाच्या काळापुरती प्रक्रिया तात्पुरता पर्याय म्हणून ठीक, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. परंतु संसर्ग नसतानाही उद्याला संसर्गाची परिस्थिती कमी झाल्याच्या नंतर 70% ऑनलाईन शिकवायचं आणि 30% म्हणजे याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या की 8 दिवस कॉलेज सुद्धा चालवण्याची गरज पडणार नाही ना. फक्त 30% विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामध्ये यायचं. म्हणजे अपूर्वानंद या दिल्ली विद्यापीठामधील प्राध्यापकांनी आपल्या लोकसत्तेमधील एका लेखामध्ये जे काही टायटल दिलं होतं विद्यापीठे मूक होऊ नयेत, मला वाटतं ही विद्यापीठे मूक होण्याचीच ही प्रक्रिया पुढच्या काळामध्ये सुरू होईल. म्हणजे प्राध्यापकांनी फक्त महाविद्यालयामध्ये कॅम्पसमध्ये यायचा, त्यांच्या कॅबिन मध्ये बसून त्यांना जे काही हे मॉड्यूल्स तयार करायचे ते करतील आणि विद्यार्थी मात्र त्यांच्या जिथं आहे त्या ठिकाणी प्रत्यक्ष आपण आता असा अनुभव घेतो आहे हो की आपण इकडे आपलं लेक्चर सुरू आहे परंतु किती विद्यार्थी अतिशय इफेक्टिव्हली आपलं 50 मिनिटाचं 40 मिनिटाचं काय जे असेल ते लेक्चर ऐकतायत, याचाही आपल्याला विचार करायला लागेल. आणि म्हणून एखादं धोरण ठरवत असताना राष्ट्रीय शिक्षण धोरण जसं म्हणतं की पायलट स्टडी म्हणून IITच्या माध्यमातून, NITच्या माध्यमातून, IIMच्या माध्यमातून हा देशातील सगळ्या उच्च शिक्षण संस्थांमध्ये सर्वे केला जाईल आणि पुन्हा ही अध्यापनाची पद्धत बदलण्याच्यासाठी म्हणून धोरण आखलं जाईल. मला असं वाटतं की विद्यापीठ अनुदान आयोगाने राष्ट्रीय शिक्षण धोरणाने मी जो काही क्लॉज आता वाचून आपल्या समोर दाखविला त्या क्लॉजचा संदर्भ घेऊन याचा सर्वे करावा. विशेषतः मागास, ग्रामीण, आदिवासी, डोंगराळ पाड्यामधल्या महाविद्यालयामधल्या, तांड्यावरती असलेल्या महाविद्यालयातल्या सगळ्या सुविधेचा, तिथल्या विद्यार्थ्याच्या पालकांच्या आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करावा आणि त्यामधून हे धोरण ठरविलं जावं. अशा पद्धतीची एक आपली भूमिका आपण या माध्यमातून व्यक्त करू शकतो. खर तर शिक्षणामधून सामाजिक समस्या ह्या मांडल्या जात असतात. विशेषतः सोशल सायन्सचे विद्यार्थी या सर्व सामाजिक समस्या आपल्या संशोधनामधून पुढे आणण्याचं महत्वाचं काम करत असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं की शिक्षण हे सर्व सामाजिक समस्या आणि रोगावरील जालिम औषध आहे. मग हे जालिम औषध सगळे प्रश्न सोडविण्याच्यासाठीचे मला वाटतं फेस टू फेस लर्निंग मधून आपण विद्यार्थ्यांना खूप चांगल्या पद्धतीनं देऊ शकू. महात्मा गांधींनी सुद्धा शिक्षण म्हणजे शरीर, मन आणि हृदय या त्रयीचा विकास अशा पद्धतीची व्याख्या केली होती. हेड, हँड अँड हर्ट. आणि अमेरिकेमधील सुप्रसिद्ध शिक्षण तज्ञ बुकर टी वॉशिंग्टन
ज्यांनी टस्किगी नावाची युनिव्हर्सिटी त्या काळामध्ये उभी केली आणि समाजामधल्या पिचलेल्या, समाजामधल्या मागास अशा पद्धतीच्या तिथल्या कृष्णवर्णीय निग्रोज ना शिक्षणाची गंगा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली. त्या बुकर टी वॉशिंग्टननी सुद्धा रिअल एज्युकेशन इज इक्वल टू हेड, हँड अँड हर्ट अशा पद्धतीची व्याख्या केलेली आहे. फेस टू फेस टीचिंग अँड लर्निंगच्या डिलिव्हरी मधूनच त्या मनगट आणि मेंदूचा खरा विकास होतो असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून चराचर सृष्टीशी आपल्या जीवनाचा मेळ घालण्याच्यासाठी आणि सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा विकास या फेस टू फेस टीचिंग लर्निंग डिलिव्हरी मधून होईल अशा पद्धतीची भूमिका आपल्याला या माध्यमातून व्यक्त करता येईल. राधाकृष्णन यांनी जे काही मत शिक्षणाच्या संदर्भामध्ये मांडलं होतं तेही लक्षात घेणं महत्वाचं आहे. ते असं म्हणाले होते की शिक्षण म्हणजे लोकांना केवळ साक्षर करणे नव्हे, म्हणजे फेस टू फेस डिलिव्हरी मधून फक्त आपण विद्यार्थ्यांना साक्षर करत नाही आहोत, विद्यार्थ्यांना विचार करण्यासाठी, त्यांच्यामध्ये विचाराची शक्ती परिपक्व करण्याच्यासाठी म्हणून आपण त्यांना प्रयत्न करतो आहोत. ते असं म्हणतायत शिक्षण म्हणजे लोकांना केवळ साक्षर करणे नव्हे तर त्यापेक्षा काही अधिक आहे. ते म्हणजे मनाचे औदार्य, मानवाविषयी आदर, प्रेम, सहानुभूती व एकसंघ राहण्याचे युनिटी, एकसंघ राहण्याचे कौशल्य, स्किल्स म्हणजे खरे शिक्षण होय. आणि मला वाटतं हे सगळे मानवाविषयीचा आदर, प्रेम, सहानुभूती, माणसाविषयीचं औदार्य आणि युनिटी विद्यार्थ्यामध्ये निर्माण करण्याच्यासाठी म्हणून ऑनलाईन टीचिंग लर्निंग च्या पेक्षा फेस टू फेस टीचिंग लर्निंग आणि त्याला ICT असिस्टेड टीचिंग लर्निंग च सहाय्य घेऊन हे अतिशय परिणामकारकपणे आपल्याला पुढं घेऊन जाता येईल, जेणेकरून डिजिटल डिवाइड, डिजिटल विषमता ज्याला आपण म्हणतोय, डिजिटल दरी ज्याला आपण म्हणतोय, हे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये निर्माण होणार नाही. शहरी ग्रामीण, श्रीमंत गरीब, मध्यमवर्गीय गरीब अशी डिजिटल दरी 70% ऑनलाईन एज्युकेशनच्या माध्यमातून निर्माण होण्याची जास्त शक्यता आहे. आणि म्हणून त्याला पर्याय म्हणून फेस टू फेस टीचिंग लर्निंग मध्ये तंत्रज्ञानाची जेवढी काही मॉड्यूल्स आहेत, जेवढी काही साधनं आहेत, त्या सगळ्या साधनाचा इफेक्टिव्ह अशा पद्धतीचा वापर फेस टू फेस लर्निंग इफेक्टिव्ह करण्याच्यासाठी म्हणून आपण कराल. तो करण्याच्यासाठी म्हणून धोरणकर्त्यांनी, शासनकर्त्यांनी थोडा पुढाकार घ्यायला हवा, जेणेकरून समाजातील तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाची गंगा ही अबाधितपणे चालू राहील. आणि राष्ट्रीय शिक्षण धोरणानं ठरविलेलं जे काही उद्दिष्ट आहे 2030 पर्यंत 50% ग्रॉस एनरोलमेंट पोहोचविण्याचं, ते आपण गाठू शकू. ते गाठण्याच्यासाठी म्हणून ज्या काही उपाययोजना करायला हव्या त्या समोरासमोरील अध्यापन पद्धतीत माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे, तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधा निर्माण करणे, त्यासाठी पुरेसा आर्थिक निधी महाविद्यालयांना उपलब्ध करून देणे, या सगळ्या उपाययोजना केल्या तर मला वाटतं भारतीय शिक्षण व्यवस्था भविष्यामध्ये एक दर्जेदार शिक्षण व्यवस्था म्हणून पुढच्या काळामध्ये पुढे यायला लागेल. आनंदाची बाब अशी आहे की अलीकडच्या काळामध्ये क्वालिटीच्या पॅरामीटरवरती ज्या काही उच्च शिक्षण संस्थांचं इव्हॅल्युएशन केलं गेलंय त्यामध्ये पहिल्या 200 मध्ये, पहिल्या 500 मध्ये भारतामधल्या काही उच्च शिक्षण संस्था आता यायला लागलेल्या आहेत विशेषतः. परंतु या सगळ्या उच्च शिक्षण संस्था ही एलाइट आहेत हे बी मी मुद्दा म्हणून आपल्याला सांगू इच्छितो. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सारख्या, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सारख्या किंवा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर सारख्या उच्च शिक्षण संस्थांनी या यादीमध्ये आता मानांकनामध्ये
महत्वाचे भाग आता म्हणजे महत्वाचं काम आता केलेलं आहे, ही आपल्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. परंतु ही अभिमानाची गोष्ट आणि हा आनंद साजरा करत असताना ग्रामीण भागातील, आदिवासी पाड्यातील, मागास भागातील ह्या सगळ्या उच्च शिक्षण संस्था तिथल्या सगळ्या बहुतांश विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सोयी सुविधा निर्माण करण्याच्यासाठी म्हणून धोरणकर्त्यांनी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. म्हणजे IIT सारख्या ह्या सगळ्या संस्था उद्याच्याला एलाइट होतील आणि ह्याही संस्था भविष्याच्या काळामध्ये त्या मानांकनामध्ये येतील, यासाठी उच्च शिक्षणासंबंधी सर्व घटकासह धोरणकर्त्यांनी आणि शासनकर्त्यांनी यामध्ये काही उपाययोजना करण्याची अपेक्षा या माध्यमातून मी व्यक्त करतो. खर तर मला वाटतं जवळपास 1.5 तासापासून मी बोलतो आहे. आपण इतक्या लांबलेल्या या कालावधीमधलं माझं म्हणणं आपण ऐकून घेतलं. अधिकच बोलणं हे योग्य होणार नाही आणि म्हणून आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. विशेषतः या विषयाच्या अनुषंगानं माझं जे काही ऑब्झर्वेशन आहे, माझं जे काही मत आहे ते मांडण्याची संधी मला या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून उपलब्ध करून देणारे आमचे मित्र डॉक्टर ओमप्रकाशजी जाधव सर, डॉक्टर अमोल लाटे सर, IQAC मधले त्यांचे सर्व सहकारी, महाविद्यालयातील सर्व माझं ज्यांच्यासोबत अतिशय जवळचा स्नेह आहे, त्या सर्वांची नावं मी या ठिकाणी घेऊ शकतो, परंतु वेळेअभावी ती घेणं संयुक्तिक ठरणार नाही. ते सर्व माझे मित्र, यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो, त्यांचे ऋण व्यक्त करतो. आणि फेसबुकच्या माध्यमातून गेल्या 1.5 तासापासून मला सहन करणारे आमचे सगळे मित्र, विद्यार्थी, संशोधक आणि प्राध्यापक बंधू आणि भगिनी यांचंही या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद मोरे सर. आपण अतिशय सविस्तरपणे हा जो काही वेबिनारचा आपण जे टायटल देण्यात आलेलं होतं, ब्लेंडिंग टीचिंग अँड लर्निंग, आणि त्यामध्ये आपण पुढे जोडलेलं आहे की फॅक्ट्स आणि फ्युचर्स, म्हणजे त्याची वस्तुस्थिती काय आहे आणि त्याचं भवितव्य काय आहे आणि त्याचे परिणाम विविध घटकांवरती कशा पद्धतीने होणार आहेत, या अनुषंगाने आपण सविस्तर मांडणी केली. त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपण या मांडणीमध्ये घेत असताना जे काही UGCनं कन्सेप्ट नोट दिलेली आहे आणि UGCचं परिपत्रक जर आपण पाहिलं तर या दोन्हीमध्ये सुद्धा विरोधाभास आपल्याला आढळून येतो, जो की मोरे सरांनी आपल्या एका लेखामध्ये सुद्धा प्रसिद्ध केला होता, की परिपत्रकामध्ये 60% जे आहे ते ऑफलाईन आणि 40% ऑनलाईन असा उल्लेख आढळतो. मात्र ज्यावेळेस आपण कन्सेप्ट नोटमध्ये 36व्या पानावरती जातो, तिथं मात्र तुम्हाला 70% ऑनलाईन करण्यापर्यंतची मुभा आहे. म्हणजे लोकांसमोर येत असताना तुम्ही कन्सेप्ट नोट वेगळ्या अँगलने आणली जाते आणि परिपत्रक वेगळ्या अँगलने आणलं जातं आणि त्यामधून जो विरोधाभास निर्माण होतोय हा सुद्धा कुठेतरी दिशाभूल करणारा आहे, असं एक मत जे आहे ते सर्वसामान्यातून व्यक्त होतं. यासोबतच आपण आजपर्यंत ज्या विविध जे काही बजेटरी प्रोव्हिजन्स आहेत त्याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकण्याचा या ठिकाणी जे आहे ते प्रयत्न केलेला आहे. या बजेटरी प्रोव्हिजन्स मधून आपल्याला सरळपणे लक्षात येतं की 1966 मध्ये GDPच्या 6% करण्यात आलेली तरतूद शिक्षणावरची आणि आज 50 वर्षाच्या नंतर सुद्धा होणारी जी तरतूद आहे, हेच मूळ सगळ्या या उच्च शिक्षणातील समस्यांचं कारण आपल्याला असलेलं पाहायला मिळतं. आणि म्हणून याचा शेवट करत असताना मी एक जे आपण चीनच्या बाबतीमध्ये उदाहरण जर घेतलं तर एक चायनीज परसेप्शन जे आहे ते इथं जे आहे ते कोट करू इच्छितो आणि त्यानंतर आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमाकडे आपण वळूया. यामध्ये एक चायनीज परसेप्शन असं म्हणतं, म्हणजे शिक्षणाला महत्व देत असताना, इफ यू प्लॅन फॉर 1 year यू प्लांट ए राईस, म्हणजे जर तुम्ही 1 वर्षाची तरतूद किंवा 1 वर्षासाठी तरतूद करू इच्छित आहे तर तुम्ही राईस प्लांट जे आहे ते त्या ठिकाणी लावा. इफ यू प्लॅन फॉर ए डिकेड और 10 years देन यू कॅन प्लांट ए ट्री, म्हणजे तुम्हाला 10 वर्षाची तरतूद करायची आहे तर तुम्ही त्या ठिकाणी एक झाड लावा किंवा वृक्ष लावा. बट इफ यू प्लॅन फॉर 100 and hundreds of years देन एज्युकेट द पीपल. तर आपल्याला शतकानुशतकांचा जर विचार करायचा असेल तर लोकांना शिक्षण देणं त्या ठिकाणी जे आहे ते गरजेचं आहे, असं हे चायनीज परसेप्शन त्या ठिकाणी सांग, म्हणजे जगभरामध्ये शिक्षणाला किती महत्व या ठिकाणी देण्यात आलंय ते सुद्धा अधोरेखित होतं. आपण सर विशेषतः ग्रामीण भागातल्या महाविद्यालयांच्या बाबतीमध्ये ज्या अडीअडचणी मांडल्या त्याबद्दल देखील मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि या वेबिनारच्या शेवटी
या ठिकाणी आभार प्रदर्शन व्यक्त करण्यासाठी आमच्या भूगोल विभागाचे आमचे सहकारी मित्र डॉक्टर हनुमंत वागलगावे सर यांना मी विनंती करतो की आपण या वेबिनारचं जे आहे ते आभार प्रदर्शन करावं. डॉक्टर वागलगावे सर. सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम मी आमच्या संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष ॲडव्होकेट विश्वंभरराव माने साहेब यांना विनम्र अभिवादन करून मी माझ्या आभाराला सुरुवात करतो. आज दिनांक 19 जून 2021 रोजी शिवनेरी महाविद्यालय शिरूर आनंदपाळ अंतर्गत IQAC विभागाचे कोऑर्डिनेटर डॉक्टर अमोल लाटे सर यांनी ब्लेंडेड टीचिंग अँड लर्निंग फॅक्ट्स अँड फ्युचर या विषयावर एक दिवसीय वेबिनार आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम घेण्यासाठी आमच्या संस्थेचे सचिव श्री पद्माकर मोगर्गे साहेब यांनी अनुमती दिली, त्याबद्दल त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच संस्थेचे सहसचिव प्रतापजी माने साहेब यांनी आपला अमूल्य वेळ काढून हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी परवानगी दिली, त्याबद्दल त्यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आमच्या संस्थेचे कोषाध्यक्ष जयेशजी माने साहेब यांनी हा कार्यक्रम घेण्यासाठी प्रोत्साहित केले, त्याबद्दल त्यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसंच आमच्या संस्थेचे संचालक युवा नेते ॲडव्होकेट सुदेश भैया माने साहेब यांनी हा कार्यक्रम घेण्यासाठी मार्गदर्शन केले, त्यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ओमप्रकाश जाधव सर यांनी हा कार्यक्रम घेण्यासाठी प्रोत्साहित केल्याबद्दल त्यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर DN मोरे सर, सिनेट सदस्य स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांनी आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण अशी मांडणी केली. त्यांची वेगवेगळ्या पेपरमधील लेख व्याख्याने ही विद्यापीठातच नव्हे तर संपूर्ण भारतात गाजत आहेत, त्याबद्दल त्यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच आमचे IQAC चे कोऑर्डिनेटर व हा वेबिनार आयोजित करणारे आमचे मित्र डॉक्टर अमोल लाटे सर यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यांचे सतत असे कार्यक्रम घेण्यासाठी सतत त्यांचा पुढाकार असतो. त्यांनी हा सुद्धा कार्यक्रम एकंदरीत चांगल्या प्रकारे पार पाडला, त्याबद्दल त्यांची मी महाविद्यालयाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. तसेच आमचे मित्र डॉक्टर सतीशजी कुंडलवार सर वाणिज्य विभागाचे, त्यांनी डॉक्टर मोरे सरांचा अतिशय सुंदर अशा शब्दामध्ये त्यांनी परिचय करून दिला, त्याबद्दल डॉक्टर सतीश कुंडलवार सर यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच आमच्या महाविद्यालयातील प्राध्यापकेतर कर्मचारी, तसेच सर्व ऑनलाईन श्रोते, प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो व अध्यक्षांच्या परवानगीनं हा कार्यक्रम संपला असं मी या ठिकाणी जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद वागलगावे सर. आपण या ठिकाणी या वेबिनारचा समारोप आपल्या आभार प्रदर्शनानंतर करत आहोत. सर्व उपस्थितांचा मी पुन्हा एकदा IQACच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. लिंक